हॅलो स्टुडंट्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट पेपर 2च्या 3ऱ्या चॅप्टरच्या 4थ्या व्हिडिओमध्ये आज आपण भेटत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं ग्राहकांच्या वागणुकीचा आर्थिक सिद्धांत. आज आपण पाहणार आहोत ग्राहकांच्या वागणुकीचा मानसशास्त्रीय सिद्धांत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे माहितीच आहे की आपण समाजातील प्रत्येक व्यक्ती ही ग्राहक असतो आणि आपली मानसिक स्थिती याच्यावरही आपली वस्तूची खरेदी ही अवलंबून असते. म्हणून मानसशास्त्रीय दृष्टिकोनातूनही खरेदीचा सिद्धांत पाहणं खूप आवश्यक आहे किंवा विशिष्ट परिस्थितीमध्ये ग्राहक असा का वागतो हे पाहण्यासाठी आपल्याला मानसशास्त्रीय सिद्धांत पाहणं अत्यंत आवश्यक आहे. ग्राहकांच्या वर्तणुकीचा मानसशास्त्रीय सिद्धांत पाहताना आपण पुढील काही विचार किंवा संकल्पनाबाबत आपण चर्चा करू. अभिप्रेरणा. पहिला मुद्दा आहे अभिप्रेरणा, मोटिवेशन. वस्तूच्या खरेदीचा व्यवहार घडून येण्यासाठी व्यक्तीच्या मनात वस्तू खरेदीबद्दल इच्छेची तीव्रता असणे हे खूप महत्त्वाचे आहे. जर तुमची वस्तू खरेदी करायची खूप इच्छा असेल तरच तुम्ही त्या वस्तूच्या खरेदीचा विचार करता आणि त्यासाठी आपल्याजवळ असलेले पैसे खर्च करण्याची तयारी असली पाहिजे. मनुष्याच्या मनात घडून येणारे हे परिवर्तन ज्या प्रक्रियेच्या माध्यमातून घडून येते तिला आपण अभिप्रेरणा किंवा मोटिवेशन असं म्हणतो. म्हणजे प्रत्येक खरेदीच्या मागे अभिप्रेरणाही असतेच. दुसरं आहे शिकण्याची क्रिया. विशिष्ट उद्दिष्ट समोर ठेवून व्यक्ती व्यवहार करीत असतात. प्रत्येक व्यवहाराचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे 2 प्रकारचे परिणाम घडून येतात व या परिणामानुसार शेवटी व्यक्तीचे यश आणि अपयश निश्चित होते. म्हणजे आपण एखादी वस्तू खरेदी केली तर ती योग्य आहे की नाही, आपण त्याचा पूर्ण वापर केला का, जेवढी आपण वस्तूची किंमत दिली, हे आपण हळूहळू शिकत असतो. तर आपण पूर्वी केलेले व्यवहार त्याचे परिणाम लक्षात घेऊन एकंदर आपण जी आपली सध्याची वस्तूची खरेदी आहे त्याचा पूर्वीचे जे आपले अनुभव आले त्याचा आपण नक्कीच विचार करतो. म्हणजे हळूहळू ग्राहकामध्ये शिकण्याची क्रिया किंवा पूर्वानुभव ह्याचाही त्याच्या वागणुकीमध्ये समावेश असतो. तिसरं आहे विश्वास आणि प्रवृत्ती. शिकण्याच्या प्रक्रियेच्या माध्यमातूनच ग्राहक काही विशिष्ट वस्तूवर त्याचा विश्वास बसतो. म्हणजे विशिष्ट कारखानदार, विशिष्ट उद्योजक किंवा विशिष्ट ब्रँड जसं टाटा कंपनी, रेकेट अँड कोलमन अशा आपल्या इथे विश्वासार्ह कंपन्या आहे की आपल्याला माहीत असतं की ह्या वस्तूवर आपण विश्वास ठेवू शकतो आणि याचे प्रॉडक्ट जे असतात ते चांगलेच असतात. तर विश्वास आणि प्रवृत्ती ही खूप महत्त्वाची असते. त्यानंतर आहे बोध आणि प्रतिमा. विश्वास आणि प्रवृत्तीच्या माध्यमातून ग्राहकाच्या मनात वस्तूबद्दल, विशिष्ट ब्रँडबद्दल तसेच वस्तूची निर्मिती करणाऱ्या कारखानदाराबद्दल जी प्रतिमा निर्माण होते त्या प्रतिमेचाही ग्राहकांच्या वागणुकीवर निश्चितपणे परिणाम होतो. या प्रतिमेमुळे वस्तूला प्रतिष्ठा प्राप्त होते व प्रतिष्ठाप्राप्त वस्तूंची विक्री करण्यामध्ये विक्रेत्याला अजिबात अडचण जात नाही. आता एखाद्या कारखानदाराबद्दल जसं रिलायन्स आहे, रिलायन्स कंपनीने जिओ नंतर अनेक आपल्या याच्या स्कीम्स आणलेल्या आहेत. तर आपला एक प्रकारचा विश्वास त्याच्यामध्ये बसला आहे. त्यांनी आता इंटरनेटमध्ये पण पाऊल टाकलेलं आहे. तर अनेक लोकांनी इंटरनेटचे कनेक्शन पण घेतलेले आहे. कारण त्यांचं काय आहे की जिओ या कंपनीवर त्यांचा विश्वास आहे आणि त्यांची प्रतिमा त्यांच्या मनात एक प्रकारे ठसलेली आहे. त्यानंतर येतो प्रतीकवाद. अनेक ग्राहक काही ठराविक वस्तूंची खरेदी करतात. ते त्या वस्तूमध्ये त्यांची विशिष्ट इच्छा तृप्त करण्याची शक्ती आहे किंवा उपयोगिता आहे की नाही हे पाहतात. यासाठी ह्या वस्तू ज्याचे प्रतीक आहे त्या गोष्टींचा विचार करून तो खरेदीचे व्यवहार करीत असतात. सामान्य किमतीचा TV म्हणून खरेदी केला जातो, पण मौल्यवान रंगीत TV म्हणून नव्हे तर आपल्या घरामध्ये TV आहे व आपले वैभव इतरांना कळावे यासाठी खरेदी केला जातो. आता इथे TV हे वैभवाचे प्रतीक मानले जाते. प्रतिमावाद. अनेकदा काही व्यक्ती आपली विशिष्ट प्रतिमा समाजात उमटवावी किंवा समाजाने त्या प्रतिमेसह आपल्या व्यक्तिमत्वाला
मान्यता द्यावी किंवा आपली प्रतिमा उंच व्हावी यासाठी हे तीव्रतेने वाटतं. म्हणून समाजापुढे सादर करण्यासाठीही काही ग्राहक आपल्या वस्तूंची खरेदी करतात. म्हणजे तिथे त्यांची मानसशास्त्रीय जी स्थिती असते, म्हणजे मानसिक स्थिती जी असते ती वरचढ होते. आता ग्राहक हा या समाजाचाच घटक असल्यामुळे समाजाशी निगडीत असलेल्या सर्व बाबींच्या खरेदीच्या वागणुकीवर त्याचा परिणाम होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय आता ग्राहकांच्या वागणुकीचा सामाजिक आणि सांस्कृतिक सिद्धांत. म्हणजे आपण जो समाजाचा घटक आहे, आपण या समाजात राहतो आणि त्याच्यामुळे ग्राहकांच्या वर्तणुकीचा सामाजिक आणि सांस्कृतिक घटकही तितकाच महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे समाजाशी निगडीत असणाऱ्या सर्व बाबींचा व प्रक्रियांचा त्यांच्या खरेदी वागणुकीवर परिणाम होत असतो. ग्राहकांच्या वागणुकीचा सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतामधील काही महत्त्वाचे घटक पुढीलप्रमाणे आहेत. तर जीवनशैली पहिलं आहे. जीवन जगण्याच्या विशिष्ट पद्धतीला जीवनशैली असे म्हणता येईल. आता जीवनशैली कशी ठरवते आपली? तर आपली उत्पन्न, आर्थिक स्थिती, कौटुंबिक पार्श्वभूमी, आपली शिक्षण, समाजातील स्थान इत्यादी बाबी विचारात घेऊन आपली जीवनशैली ठरत असते. समाजातील विविध वर्गांची व त्या वर्गामधील प्रत्येक कुटुंबाची वेगवेगळी जीवनशैली असते. आपण पाहतो की समाजामध्ये प्रत्येक जो कुटुंब असतं ते वेगवेगळ्या जीवनशैलीनुसार जगत असतं. म्हणजे कुटुंबाची आर्थिक स्थिती, नंतर त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, या अनेक गोष्टी त्याच्यावर ठरत असतं की त्यांची जीवनशैली कशी आहे. तर समाजातील विविध वर्गांची कुटुंबाची जीवनशैली अभ्यासल्यास त्या विशिष्ट वर्गामधील ग्राहकांची वागणूक व खरेदीचे व्यवहार कसे राहतील याची कल्पना येते. साधारणपणे आपण जीवनशैली ठरवताना आर्थिक स्थिती, नंतर ज्या समाजात मध्यमवर्गीय म्हणा, गरीब म्हणा, उच्चवर्गीय म्हणा, यांची जीवनशैली साधारणपणे सारखी असते आणि त्यानुसार मग आपण त्या वर्गातील लोक या परिस्थितीत कशी वागणूक करतील, कशा प्रकारे वस्तू घेतील याचा आपण अभ्यास करू शकतो. नंतर आहे समूह. कोणताही मनुष्य सर्वस्व वेगळे अस्तित्व ठेवून जगू शकत नाही. आपण एकटं राहू शकत नाही. आपण नेहमी समूहाने राहतो आणि प्रत्येक व्यक्तीच्या वागणुकीवर समूहातील इतर व्यक्तींच्या वागण्याचा परिणाम होत असतो. समूह एखाद्या व्यक्तीच्या प्रवृत्ती, मते व मूल्यावर परिणाम करीत असतात. समूह म्हणजे कशाचा समूह असू शकतो? कुटुंब, नातेवाईक यांचा समूह असू शकतो, जवळचे मित्र याचा समूह असू शकतो, शेजारी आणि आपण जिथे काम करतो तिथले सहकारी. अशा प्रकारे आपण प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या समूहामध्ये वावरत असतो. तर ज्या समूहात आपण राहतो त्याचा आपल्या वस्तू खरेदीच्या प्रवृत्तीवर नेहमी परिणाम होत असतो आणि ग्राहकांची खरेदी वागणूक ही कशी असेल याचाही अंदाज करता येतो. त्यानंतर आहे सामाजिक वर्ग. सामाजिक स्थितीच्या आधारावर ग्राहकांचे वर्गीकरण करण्यात आले असल्यास जे समूह अस्तित्वात असतात त्याला सामाजिक वर्ग म्हणतात. आता सामाजिक वर्ग म्हणजेही परत व्यक्तीचे उत्पन्न, जीवनमान, उपयोग स्तर, शिक्षण आणि सामाजिक चालीरीती. तर समाजातील वर्गातील प्रत्येक घटक व्यक्तीची खरेदी, वागणूक व व्यवहार साधारणपणे सारखा असतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की मध्यमवर्गीय, महाराष्ट्रीयन किंवा दुसरे आपण उदाहरण घेऊ पंजाबी, साऊथ इंडियन, प्रत्येकाची जी असते व्यवहार करण्याची, खरेदीची वागणूक ही वेगवेगळी असू शकते. कारण त्यांना लागणाऱ्या ज्या वस्तू असतात त्या वेगवेगळ्या असतात आणि विशिष्ट परिस्थितीत ते कसे वागतील हेही त्याच्यातनं ठरत असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहिला ग्राहकांच्या वागणुकीचा सामाजिक आणि सांस्कृतिक सिद्धांत आणि ग्राहकांच्या वागणुकीचा मानसशास्त्रीय सिद्धांत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू ग्राहकांच्या वागणुकीचा क्ष आणि य सिद्धांत. धन्यवाद.